बातमी येते बुलढाण्यामधून। बुलढाण्यातील जळगाव जामोद तहसील कार्यालयातील कामकाजाचा एक आणखीन संतापजनक प्रकार समोर आलाय। बोगस नुकसानग्रस्तांच्या खात्यावरती मदत वळवली गेल्याचं कळतंय। काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांची घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे आर्थिक नुकसान झालं। मात्र तहसील कार्यालयातील काही जणांनी बोगस लाभार्थ्यांची यादी तयार करत मदतीची रक्कम त्यांच्या खात्यावर वळती केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। यात खरे नुकसानग्रस्त मात्र मदतीपासून वंचित राहिलेत। या प्रकरणाची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या आता हाती लागली आहेत। या प्रकरणी संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयामध्ये आंदोलन करत जाब विचारला। दरम्यान काही दिवसांपूर्वी बनावट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करून पैसे बोगस खात्यात वळते केल्याचा आरोप महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवरती लावण्यात आला होता। त्यानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया देत कठोर कारवाईची मागणी केली जाते। की अतिवृष्टीमुळे जे दुकानदारांचे टपरीधारकांचे नुकसान झाले, काही वाहून गेल्या, त्या नुकसानधारकांना 50,000 रुपये प्रत्येकी मिळणार होते। परंतु या अधिकाऱ्यांनी, या महसूल अधिकाऱ्यांनी असं केलं की ज्यांचे दुकानं नाहीच त्यांना लाभ दिला, परंतु ज्यांचे दुकानं आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्या दुकानदारांना एक दैलासुद्धा नुकसान भरपाई दिलेली नाही। हा भ्रष्टाचार हे अधिकारी सहजासहजी कसं करू शकतात हेच समजत नाही।